घट बसवतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा, अभिषेक करावा, नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा, त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाणे भरलेले लहान ताम्हण ठेवावे, त्यात देवीचा टाक ठेवावा. हळद, कुंकू, गंध, फूल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत, असे 2-3 वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्याची पूजा करावी. यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत 9 दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी. शक्य झाल्यास नवरात्रीत 9 दिवस 24 तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी 2 वेळा माळ घालून 9 दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा व रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथी वाचन करावे.